आजच्या या जयंती उत्सवाच्या निमित्तानं उपस्थित सर्व माझे आप्त, खरं तर बोपेगावला यायचं, जयंती पूर्ण शहरभरात आहे आणि आता नव्यानं अनेक जबाबदाऱ्या माझ्यावर आल्या. आपण घरचे माणसं आहोत, काही गोष्टी आपण घरातल्याही बोलल्या पाहिजे. निवडणुकीला माझ्या सौभाग्यवती जयश्री आहिरे या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहेत. निवडणुकीचा काळ आहे, अजून तिकीट भेटायचं आहे. मग त्या दृष्टीनं स्वतःचाही प्रचार झाला पाहिजे, उमेदवाराचाही प्रचार झाला पाहिजे. संपर्क कार्यालयावरती गर्दी असते लोकांची आणि तिथे जयंतीचा कार्यक्रम होता. सकल मातंग समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी सातपूर विभागामध्ये अनेक वर्षापासून जयंती होती. ती जयंती पण तिची जबाबदारी आमच्यावर होती. जगताप साहेब त्यांचं सगळं नियोजन करत होते. त्याचबरोबर नाशिकमधील विविध ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती, सर येऊन जा, तुमच्या सोबतचे सहकारी त्यांनाही आणा, प्रत्येकाची इच्छा असते. आणि त्याप्रमाणे धावपळ करत 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 मी वेळ दिला होता 12 वाजेचा, नंतर वेळ मिळाला 3 वाजेचा, नंतर वेळ घेतला 5 वाजेचा. आता बोपेगाव नाशिक असं अंतर कापायला आता आमची गाडी आम्ही भरपूर स्पीडमध्ये आणत होतो, परंतु आता ते सांगायचं जरा हळूच्या, जास्त काही घाई करू नका. पण मित्रांनो आणि माझ्या सर्व नातेवाईकांनो, आनंद या गोष्टीचा आहे की तुम्ही मला विसरत नाही आणि मी पण तुम्हाला विसरत नाही. आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिवशी एकमेकांच्या सोबत आहोत. लग्नात, कार्यात, दहाव्यात आपण भेटत जाऊ. परंतु आज अशा व्यक्तीच्या जयंतीच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन म्हणून किंवा समाजाला मार्गदर्शन म्हणून किंवा समाजाचं मार्गदर्शन घेऊन आपण अशा प्रसंगी भेटतोय की या प्रसंगी खऱ्या अर्थानं उहापोह झाला पाहिजे. तुम्ही मी आज कुठं आहे, समाज आपला आज कुठं आहे, आपण प्रश्न विचारला पाहिजे आणि त्या प्रश्नाचं उत्तर किंवा तो प्रश्न तुमच्या सर्वांसमोर मांडला पाहिजे. त्याची उत्तरं माझ्याकडून, त्याची उत्तरं तुमच्याकडून पण आली पाहिजे. अण्णाभाऊंचं जीवनचरित्र बघत असताना जे आयुष्य तुम्ही मी जगत आलोय, जे माझ्या आई बापानं जगलंय, जे तुम्ही जगलंय, तेच आयुष्य किंवा त्यापेक्षाही खरतर आयुष्य अण्णाभाऊंच्या वाटेला आलं आहे. म्हणजे एक लक्षात घ्या का समाजाच्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये संघर्ष आहे. संघर्ष नाही असा दिवस नाही. कुटुंब चालवताना संघर्ष आहे. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. म्हणजे आपल्या भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत सोमनाथ भाऊ. आणि ही 75 सुरू होत असताना संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण भारतामध्ये या ठिकाणी स्वातंत्र्याचं 75 वर्ष साजरं केलं जातंय. गोर गरीब दीन दलित कष्टकरी जनतेने या ठिकाणी जेही काही अनुभवलं असेल, स्वातंत्र्याची फळं आपल्यापर्यंत लेट पोचली असेल. स्वातंत्र्य मिळत असताना अनेकांनी आहुती दिली असेल. अण्णाभाऊच त्यांच्या कादंबरीत लिहितात. अण्णाभाऊंचं साहित्य, अण्णाभाऊंची कादंबरी ही मातंग समाजाचा इतिहास आहे मित्रांनो. म्हणजे फक्त मनोरंजन करावं यासाठी अण्णाभाऊंनी लिहिलं नाही. तुमचा माझा मूळ पुरुष, तुमचे माझे पूर्वज त्या काळात काय लढत होते, काय जगत होते, ते अण्णाभाऊंनी लिहून ठेवलं. आणि हे आपण विसरता कामा नाही. आपला माणूस हा पराक्रमी आहे, आपला माणूस हा संघर्षवादी आहे, आपला माणूस हा देशाला समर्पित भावनेनं जगणारा माणूस आहे. कधी देश विरोधी कामात मातंग समाजाचा कोणता युवक किंवा मातंग समाजाचा कोणता माणूस आजपर्यंत अडकलेला नाही. गाव कुसात राहणारा आपला मातंग समाजाचा जो युवक आहे तो गावाला धरून राहतो. जो अण्णाभाऊंच्या फकीरामध्ये, अण्णाभाऊंच्या कादंबरीमध्ये जो फकीर आहे, जो रानोजी मांग आहे, तो त्या गावाशी एकरूप राहून गावाच्या विकासासाठी काम करतोय. त्याच पद्धतीनं आजपर्यंत मातंग समाज आजपर्यंत जगत आला. इंग्रजांच्या काळामध्ये 3 वेळेची हजेरी ज्या मातंग समाजावरती लावली, सगळ्यात जास्त नुकसान केलं असेल तर ते इंग्रजांनी मातंग समाजाचं केलं. त्यानंतरचा इतिहास सर्वश्रुत आहे. स्वातंत्र्य मिळालं, शिक्षणाची गंगा पाहिजे तशी पोचली नाही, आरक्षणाचा वाटा आम्हाला मिळाला नाही. कुठेतरी आम्ही फक्त पोटापुरतं जगतोय, कारण परिस्थिती तशी आहे की आमच्या अनेक पिढ्या या ठिकाणी दुष्काळातून जगल्या. कशा जगल्या ते त्यांनाच माहिती. परंतु आता शिक्षण घेतलेली आमचे सोमनाथ भाऊ सारखी मंडळी असेल, आमचा सोळशे भाऊ असेल जो ग्रॅज्युएट झालाय, काही पोरं आता काहीतरी करतील आणि त्यांचंच मी सहकारी आहे. मी त्यांच्यापेक्षा जास्त मोठा नाही. मी आमच्या 2-5 वर्षाचं आमच्या वयामध्ये अंतर असेल, परंतु ज्या पद्धतीनं सामाजिक चळवळ होते, ज्या पद्धतीनं राजकीय चळवळ होते, ज्या पद्धतीनं आपलं कुटुंब, आपला समाज, आपली गल्ली सुधारवण्यासाठी म्हणून ही मुलं पुढे येत आहे, तर खऱ्या अर्थानं जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. आणि मी हक्काने तुमच्याकडे येतो, हक्काने बोलतो.
मी सर्व माझ्या माता भगिनी या ठिकाणी बसलेले आहेत, त्या सगळ्यांनी विनंती करेल की आपलं मुलगा शिकलं पाहिजे, ते शाळेत गेलंच पाहिजे. एक वेळ जर जेवण नाही मिळालं चालेल, पण तू शाळेचा एक वर्ग किंवा एक दिवस चुकवायचा नाही. शाळेत पोरगा गेला पाहिजे. जो मुलगा शिकेल, जो मुलगा त्या ठिकाणी ग्रॅज्युएट होईल, तो मुलगा त्याच्या रोजीरोटीचा प्रश्न या ठिकाणी मिटून टाकेल आणि तो त्याचं कुटुंब सुधारवल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण आलं, तुमच्यावर अत्याचार होणार नाही. संघटित राहिले, अत्याचार होणार नाही. आत्ताच 2 महिन्यापूर्वी आदरणीय माजी मंत्री लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब यांच्या बहुजन राईज परिषदेच्या माध्यमातून सोमनाथ भाऊ, मला नाशिक शहराची जबाबदारी आहे. खरं तर खूप व्यस्त शेड्यूल आहे. आता राजकारणही सांभाळायचंय, समाजाचं बहुजन राईज परिषदेचं काम सांभाळायचंय, व्यवसाय सांभाळायचंय, कुटुंब सांभाळायचंय. हे सर्व होत असताना मला आनंद आहे की आपण व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आहोत. हा संपर्क करत असताना सोमनाथ भाऊला कुठेतरी वाटतं की आपल्याकडे छोटा मोठा कार्यक्रम झाला पाहिजे. त्या सर्व सहकार्यांना घेऊन ते एक वैचारिक कार्यक्रम करतात आणि हा जो बदल आहे हा आता मातंग समाजामध्ये हळूहळू होत आहे. शहरामधील मातंग समाज हा बऱ्यापैकी शिकलेला समाज आहे. पोटा पाण्याचा प्रश्न चांगल्या पद्धतीनं मिटलाय. पण आता मातंग समाज नव्यानं उभारी मारतोय की समाज संघटित करतोय. मातंग समाज आता व्यसनापासून दूर होतोय. मातंग समाज या ठिकाणी व्यसन मुक्त होताना दिसतोय. मातंग समाज आपल्या मुलांवरती या ठिकाणी संस्कार व्हावे म्हणून शिक्षणाच्या गंगेमध्ये त्या मुलांना किंवा ते परिवार घेऊन चाललाय. हा बदल घडणं गरजेचं आहे. हा बदल आज उद्या घडणार नाही. आमचे मामा या ठिकाणी ज्येष्ठ आहेत, त्यांनी आमच्या आई बापांची सगळी त्यांचा इतिहास त्यांना माहिती आहे. कारण जे दिवस आमचे आईबाप जगले ते आमचे मामा जगले. तर त्यांच्या काळात शिक्षणासाठी काय होतं, किंवा ते जंगलामध्ये घायपट करणार, गावापासून दूर राहणार, त्यांचे चिलेपिले घेऊन तिथं ते त्यांचं पोट भरणार, दुष्काळामध्ये कांदे खाणार, दुष्काळामध्ये ज्वारी त्यांना खायला मिळणार नाही. अशी वाईट परिस्थितीमध्ये जर ही आमची मागची पिढी जर अशी जगत आली, पण आज मात्र आपल्या अन्नाचा प्रश्न मिटलाय, आपल्या शिक्षणाचा प्रश्न आता मिटण्यासारखा आहे. ते आपल्यावरती आहे. शासन प्रशासन आपल्यापर्यंत येईल याची वाट बघू नका. आपण स्वतः आपल्याला काय पाहिजे, आपल्या मुलांना काय पाहिजे, आपल्या शेजारी नातेवाईक आहेत त्याला काय पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्नशील राहा. शिक्षण हे फक्त तुमच्या घरातच आलं पाहिजे असं नाही. तर तुमचा मित्र असेल तो फक्त मागतच असेल असं नाही. तो कोणत्याही जातीचा असेल, धर्माचा असेल, समाजाचा असेल, तुमच्याशी एकनिष्ठ आहे, तुमच्यावरती प्रेम करणार आहे, त्या प्रत्येकाला आदेश द्या की बाबा तुझं मुलगा शिकलं पाहिजे. भाऊ, तू व्यसनापासून दूर झाला पाहिजे. तुम्ही विडी, सिगरेट, तंबाखू, दारू जर त्या मुलासमोर पेत असाल किंवा तो मुलगा जर पाहत असेल तर आपसुकच ती लस त्या मुलापर्यंत पोहोचेल आणि तो मुलगाही त्या दृष्टीनं काम करेल. माझा बाप काय करतोय हे पोरग मात्र त्याला सांगावं लागत नाही. आमचे मामा पितांबर साबळे या ठिकाणी ते अनेक वर्षापासून अध्यात्मात आहे. त्यांचा मुलगा अध्यात्मात आहे. अनेक वर्षापासून मामा समाजकारण करत आले. म्हणजे हातावर प्रपंच असताना सुद्धा मामानी कोणाचे लग्न असतील, कोणाचं भांडणं असतील, समाजात कोणतेही काम असतील, मी लहान होतो असा या मुलांसारखा, तेव्हापासून मी पितांबर साबळे आमच्या मामांचं काम पाहत आलोय. त्यांनी एवढा समाज, एवढं नातं गोतं सगळं एका दोरीत या ठिकाणी एका हाराप्रमाणे या ठिकाणी गुंडाळून ठेवलंय किंवा दाबून ठेवलंय, धरून ठेवलंय. तर अशी हे सर्व समर्पित भावनेतून काम करणारी हे लोक आहेत. मी म्हणतो जग बदलायसाठी खूप काही लागत नाहीत. मी स्वतः बदललो तर जगातला एक घटक बदलला. मी बदललो तर समाजातला एक घटक बदलला. मी बदललो, आमचा साबळे बदलला, तर त्या गल्लीतला त्या याच्यातला घटक बदलतो. मित्रांनो, म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची 102वी जयंती आपण साजरी करतोय. अण्णाभाऊंच्या जीवन चरित्रातून आपण समाजाचा विकास, आपला स्वतःचा विकास, आपलं स्वतःचं संरक्षण, आपलं संघटन या गोष्टीवर जास्तीत जास्त आपण भर देणं गरजेचं आहे. आपल्यासाठी जो माणूस निम्म्या रात्री धावून येतो, मग तो कोणत्या समाजाचा आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या गटाचा आहे, ही गोष्ट न पाहता जो रात्रंदिवस तुमच्यासाठी वेळ देतोय, तुमच्यासाठी काहीतरी करतोय, त्याच्याशी मात्र खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभं राहा. आपली ही मुलं तरुण पोर आहे. हे काही कारभार हातात घेत असतील, मंडळ स्थापन करत असतील, त्यावेळेस निश्चिंतपणे डोळे दाखवून त्यांच्या पाठीशी उभं राहा, त्यांची शक्ती वाढवा. जर ही तरुण पिढी या ठिकाणी काही करू इच्छिते, आणि ती 100% मला गॅरंटी आहे, गेल्या 2 वर्षात आम्ही या बोपेगावमध्ये येतोय, पाहतोय ज्या पद्धतीने बोपेगावमध्ये विचाराची चळवळ होते, विचाराचे आदान प्रदान होते, ज्या बोपेगावमध्ये तरुण एकत्र येऊन अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी एक चांगला कार्यक्रम उभा करताय, गावासमोर आदर्श देत आहे, गावातील प्रत्येक ग्रामस्थाला मान सन्मान देत आहे, त्यांना बोलवताय, आणि गावातली लोक या ठिकाणी तुमच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने हजर राहत आहे, जीव लावताय तुम्हा सर्वांना.
तुमच्या पोटाचा, तुमच्या रोजीरोटीचाही ते विचार करताय आणि तुम्ही प्रामाणिकपणे त्यांची सेवा वाहताय, काम करताय, कष्ट करताय, तेव्हा ते सगळं भेटतं आणि हे सगळं झालं पाहिजे. अशा पद्धतीनंच ते होत राहिलं पाहिजे. मित्रांनो, अजून एक तुमच्याशी संवाद साधताना मला वाटतंय की येत्या 2 ते 2.5 महिन्यात नाशिक महानगरपालिकेची निवडणूक लागणार आहे. आमच्या सौभाग्यवती जयश्री आयरे भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती निवडणूक लढवतील. मला वाटतं माझं काम चांगलं आहे. गेल्या 18 वर्षापासून मी काम करतोय, सामाजिक काम करतोय, राजकीय काम करतोय. ही संधी त्या निमित्तानं जर आली तर मी हक्काने तुम्हाला हाक मारेल की प्रचारासाठी म्हणून फक्त 5 दिवस 10 दिवस तुम्हाला मी माझा भाऊ म्हणून, माझा नातेवाईक म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतोय की ते 13 दिवसाचं इलेक्शन राहतं. त्या 13 दिवसासाठी माझ्या माता भगिनी असेल, माझे बांधव असेल, आपण सर्वांनी आपली शक्ती किंवा आपली ताकद त्या इलेक्शनच्या माध्यमातून तुम्ही फक्त तिथे यायचंय प्रचारासाठी. मी तुम्हाला हक्काने सांगतोय की मला पेड माणसाची गरज नाही की ज्यांना पैसे दिले त्यांना मी प्रचाराला घेऊन येईल, परंतु तुम्ही माझे नातेवाईक आहात. मित्रांनो, राजकीय सत्तेशिवाय आपण प्रगती करू शकत नाही. जर ही राजकीय सत्ता महानगरपालिकेच्या माध्यमातून जर आपल्या हातात आली, जयश्री आयरे तुमची सून आहे, जयश्री आयरे तुमची लेक आहे, जर त्यांच्या माध्यमातून जर ती सत्ता आली. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, क्रांतिवीर लवजी वस्ताद साळवे, राजमाता जिजाऊ, भोपेगावचे सर्व जमलेले आपले समाज बांधव, ग्रामस्थ, सरपंच, लहान मुलं यांना सर्वांना मानाचा पुन्हा एकदा जय लवजी. मित्रांनो, आज तुम्ही इतक्या वेळ थांबले आमच्यासाठी, प्रथमतः तुमची मी माफी मागतो. कारण जयंती म्हटलं तर कार्यक्रम असता वेळ लागतो, प्रत्येक ठिकाणी जायचं म्हणजे शक्य होत नाही. परंतु कुठे किती वेळ लागला आणि किती जरी शेड्यूल बिझी असलं, परंतु सोमनाथ भाऊच्या आग्रहामुळे आम्हाला इकडे यावंच लागतं. आज त्यांना आम्ही 4 वाजेचा टाइम दिला होता, पण 2 तास लेट झालो. तर रस्त्यामध्ये पण बऱ्याच ठिकाणी आम्हाला थांबावं लागलं. काही ठिकाणी कार्यक्रम होते, काही ठिकाणी मीटिंग होत्या. तरी मी सभाहूंना शब्द दिला होता का आम्ही काही झालं तरी आम्ही आज येणारच. आज आपण 102वी जयंती आपण साजरी करतोय. तत्पूर्वी आमचे सहकारी मित्र चेतन विश्वकर्मा त्यांनी आपल्याला बऱ्याच गोष्टी समजून सांगितल्या, परंतु मला माहिती आहे माझे सर्व नातेवाईक काही गोष्टी सर्वच गोष्टी त्यांच्या समजल्या असं मला वाटत नाही. तर आमचे मित्र आहे, 2 वर्षापासून आयरे सरांच्या संकल्पनेतून आपण गोरगरीब लोकांसाठी न्यायालयीन लढाई लढतोय. म्हणजे जे काही विधवा महिला असेल, निराधार असेल, यांचे कोर्ट कचेरीचे जर खटले असतील तर निश्चित आम्हाला सांगा, आम्ही ते निःशुल्क लढू. म्हणजे 1ही रुपया न घेता. काही पेन्शन संदर्भात असतील, जमिनी संदर्भात असतील, वाद असतील, भांडणं असतील, मारामाऱ्या असतील, अशा वेळेस काय होतं की आपल्या लोकांवर ज्या काही गोष्टी घडतात, परंतु पैशाअभावी आणि कायद्याचं ज्ञान नसल्यामुळे आपण तिथं जास्त लढाई देत नाही. परिणामी काय होतं की तिथं आपल्याला बरंचसं नुकसान सहन करावं लागतं. आणि आपण प्रत्येकाचा अनुभव असा आहे, आपण किती जरी आपला ओळखीचा वकील असेल, जवळचा वकील असेल, तर आपल्याला येणारा अनुभव सुद्धा वाईटच असतो. शेवटी आपण म्हणतो की पैसा नाही तर न्याय नाही. तर आता तसं काही होणार नाही, कारण आमचे जे सहकारी मित्र हे सुद्धा स्वतः हायकोर्टामध्ये काम करत असतात, इतर ठिकाणी काम करत असतात. कायद्याची चांगली जाण आहे त्यांना. आणि हा प्रयोग आम्ही सातपूर सारख्या ठिकाणी सुरू केला आणि आज तो यशस्वी झाला. जवळपास 25 ते 30 खटले त्यांनी निःशुल्क लढले आणि न्याय मिळवून दिला. यामध्ये काही वृद्ध लोक होते, ज्येष्ठ नागरिक होते, विधवा महिला होत्या, काही शेतजमिनीचे संदर्भातले प्रकरण होते. अशा बऱ्याच याच्यामध्ये सरांनी त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं, सहकार्य केलं. तर मित्रांनो, आज आपण 102वी जयंती साजरी करत असताना भोपेगाव येथे आयोजक ऊस समिती श्री विलास साळवे अध्यक्ष, दीपक सोळशे उपाध्यक्ष, अनिल शिरसाट खजिनदार, सुरेश साळवे सरचिटणीस, योगेश साबळे सचिव व समस्त बहुजन रयत परिषद भोपेगाव, तसेच सोमनाथ भाऊ साबळे तालुका अध्यक्ष, पितांबर हिरामन साळवे, रमेश हिरामन साळवे, काशीनाथ भवर ग्रामपंचायत सदस्य यांनी या ठिकाणी आम्हाला इथे बोलवलं, आम्हाला बोलण्याची संधी दिली, यांचे तर प्रथमतः मी धन्यवाद व्यक्त करतो.
आज अण्णाभाऊचं आज ज्यावेळेस आपण जीवनपट बघतो, अण्णाभाऊंनी आपल्यासाठी काय काय केलेलं आहे. खरं तर काय, ज्यावेळेस अण्णाभाऊचा जन्म झाला, एक तर ते पारतंत्र्यामध्ये असताना आणि ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरुद्ध लढताना त्यांना खरं तर शिक्षण सुद्धा घेता आलं नाही. फक्त 1.5 दिवस शाळा शिकलेला मनुष्य आणि एवढं प्रकांड पंडित साहित्य निर्माण करतो आणि ते जगातल्या 27 भाषेमध्ये त्याचं रूपांतर होतं आणि त्याच्यावर PhD केल्या जातात. तर इतक्या मोठ्या प्रकारचं जे साहित्य आहे, इतक्या मोठ्या प्रकारचं जे साहित्य आहे, हे निर्माण करणारे अण्णाभाऊ होते. खरं तर अण्णाभाऊंनी 35 कादंबऱ्या लिहिल्या आणि त्या 35 कादंबऱ्यांमधनं 7 कादंबऱ्यांवर चित्रपट निर्माण झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारे साहित्य निर्माण करून त्याच्यावर चित्रपट निर्माण होणं त्यावेळेस अशक्य नव्हतं, पण अण्णाभाऊंनी ते करून दाखवलं. मग आपल्याला याच्यातनं असं शिकायला भेटतं की अण्णाभाऊंनी आपल्याला काय काय सांगितलेलं आहे. अण्णाभाऊंनी हेच सांगितलं की जिथे आपल्यावर अन्याय होता असेल तिथं आपण उभं राहिलं पाहिजे, तिथं लढा दिला पाहिजे. अण्णाभाऊंनी पण त्यावेळेस बराचसा लढा दिला. स्वातंत्र्य संग्राम असेल, संयुक्त महाराष्ट्र असेल, याचा संग्राम असेल, कामगारांच्या व्यथा असेल, भांडवलशाही असेल, इत्यादी विरुद्ध अण्णाभाऊ लढले. स्वातंत्र्य संग्रामामध्ये अण्णाभाऊ लढले. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊंचं योगदान होतं. त्यांनी संयुक्त महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी विदर्भ, खानदेश असेल, अमरावती असेल, या ठिकाणी जाऊन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी खरं तर योगदान दिलं. जे आपण आज जय महाराष्ट्र म्हणतो, हे जय महाराष्ट्र म्हणण्याचं सुद्धा योगदान खरं अण्णाभाऊंचं आहे. जे मराठी भाषेचं आज एवढं गुणगान केलं जातं, त्या मराठी भाषेचं सुद्धा योगदान अण्णाभाऊंचं आहे. जी मुंबई आज आपण म्हणतो ती मुंबई महाराष्ट्रामध्ये, हे सुद्धा योगदान अण्णाभाऊंचं आहे. तर याच पद्धतीने आपण पण तेवढा अभिमान, स्वाभिमान ठेवून अण्णाभाऊंच्या पावलावर पाऊल ठेवून खरं आपण चाललं पाहिजे. अण्णाभाऊ म्हणतात, गुलामगिरीच्या चिखलात का रुतून बसला ऐरावत. ऐरावत कोण? हा आपला सर्व बहुजन समाज. त्याला ऐरावतच का म्हणतात? आता तुम्ही म्हणशाल ऐरावत, ऐरावत तर हा ऐश्वर्य संपन्न आहे. ऐरावत ही हत्तीला म्हटलं जातं, पाली भाषेत हत्तीला ऐरावत म्हटलं जातं. आणि हा हत्ती रांगडा. तर ऐरावत जो हत्ती असतो तो इंद्रांचा हत्ती. तो नटलेला असतो, सजलेला असतो, सोन्या नाण्याने मटलेला असतो. तर अण्णाभाऊ म्हणता, गुलामगिरीच्या चिखलात ऋतून का बसला ऐरावत. विदाऊट दागिने, विदाऊट रचल्याचा तो आपला ऐरावत हत्ती म्हणजे आपण. म्हणजे पूर्वी आपण ऐश्वर्य संपन्न होतो, पूर्वी आपण राज्य करते होतो, पूर्वी आपण शासन करते होतो, आणि आज आपण गुलामगिरीच्या चिखलात ऋतून बसलो. असं जग बदलाचं जो संदेश आहे तो अण्णाभाऊंनी आपल्याला दिला. तर त्याच पद्धतीने आता मागे तर मी बरंचसं सांगितलं होतं, परंतु आता फक्त एवढंच सांगतो की ज्या वेळेस आता आपण थोडे काट टाकून थोडं पुढे गेलं पाहिजे. जिथं जिथं अन्याय होईल तर तिथं आता खरंच उभं राहिलं पाहिजे. पूर्वी ज्यावेळेस आपण जयंती साजरी करायचो, फक्त अण्णाभाऊच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचं, सर्व जायचं आणि जयंती होऊन जायची. परंतु आता काळारूपानुसार आपणही थोडे काट टाकतोय, थोडी पिढी शिक्षित होती. मागच्या वेळेस आलो तर आम्ही फक्त भाषणं केले, यावेळेस आलो आम्ही वकील साहेब घेऊन आलो. ओके, तुमच्यासाठी मार्गदर्शनासाठी. पुढच्या वेळेस आलो तर अजून 5-6 लोक आमचे इतर क्षेत्रातले असतील, डॉक्टर, इंजिनियर, ते तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. का एकंदरीत सांगण्याचं तात्पर्य हेच की आपणही कुठेतरी बदललं पाहिजे. जर अण्णाभाऊंनी सांगितलेलं जग बदल घालून का, मग तसं आपण सुद्धा बदललं पाहिजे. तर हे तत्वज्ञान खरं अण्णाभाऊ साठेंचं होतं. आज या 102व्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी आम्हाला इथं बोलवलं, आम्हाला एवढा मान सन्मान दिला, त्याबद्दल मी आपल्या सर्व ग्रामस्थांचे, समाजाचे, इतर आपल्या ज्या मंडळ, जयंती आयोजक, उत्सव समितीचे, यांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय रोजी, जय महाराष्ट्र. आज ठिकाणी लोकशाही अण्णाभाऊ सेक्रेटरी आहे, त्यासाठी इथेच गाव बनवून आज आमंत्रणसाठी ते खूप खूप धन्यवाद. माझं नाव ॲडव्होकेट चेतन विश्वकर्मा आहे. जिल्हा व शत न्यायालय माझं प्रॅक्टिस आहे एक वकील म्हणून. इथेच गावामध्ये काही समस्या आहे, म्हणजे दावा खटल्याचं, इतर महिला मंडळाचं काय बंधूचं आहे, इथेच त्याचा सल्ला शिवस आणि ते दावाचं काय पूर्ण खटला करायचं आहे. ते नाशिकवरून यायचं आहे अपील, दिंडोरी कोर्टमध्ये. इतर कोणी वकील काम करत नाही, पाहत नाही. जमिनीच्या दावामध्ये वाटपाचा दावा या इतर कोणत्याही कब्जाचा दावा, वाहवाटीचा दावा आणि महिलांचं बद्दल खावटीचं, घटस्फोटचं, तेच बद्दल आज इथेच आपण मार्ग घेऊ शकतो.
आणि तेच खटल्यासाठी मोफत निशुल्क आणि आम्ही करणार ते खटल्याचे लढवण्याची पूर्ण 100% खात्री आहे माझ्याकडून. दावामध्ये कोणताही दावा, दिवाणी स्वरूपाचा दावा राहिला या घटस्फोटची दावा, या फौजदारी बेलपासून या हायकोर्टपर्यंत जामीन घेण्याचं, ते एक पैसे न घेणं आणि ते मोफतमध्ये माझ्याकडे राहणार. ते आज इथे अण्णाभाऊंच्या मूर्तीसमोर साक्षी घेऊन ते आज काम करणार आणि त्याचं साक्षी आहे माझे मित्र लोक इथे आलेले समोर जो आहे सोबत. आणि तसंच इतर गावातलं दिंडोरीतलं परमरी गाव जो आहे इथंच माझं एक शिबिर आहे ठेवलेलं आहे. नाशिकमध्ये आहे, हायकोर्टमध्ये बी माझं कामच आहे. आणि इतर बरेच गाव जो आहे दिंडोरीमध्ये लखमापूर फाटा आहे, तेचपर्यंत जो गाव आहे 100 मीटरचं, इथे पण बी माझ्याकडे खटलं आहे त्यांचं. एक पैसा नाही घेत मी आता ते दावा मोफतमध्येच करतो हे काम. कोणताही गरीब गुरबांचं काम आहे, ज्येष्ठ नागरिकांचं, फक्त खावटी सहीबद्दल आलं कोणत्या त्याच्यामध्ये. समजा नाशिकवरून समजा आज इथेच आहे, त्याचा अपील करायचं, समजा वकील आहे आलं ते म्हटले पैसे द्या तेव्हा काम सुरू करणार. माझे नंबर आहे इथे आज देऊन होतो लिहून. मी माझं वकालतनामा तुम्हाला व्हॉट्सअपला करून देणार. साईन करून फक्त मला PDF बनवून द्या या कोणाला पाठवून द्या माझ्या ऑफिस नाशिकला. मी ते जाणं आणण्यासाठी पैशाचे काही इथे मोबदला नाही. ते तारखाचं काम मी करणार, तर जिम्मेदारी राहणार तारखाचं कैफियत देणार, इतर गोष्टीचं करणार. तेच आज आहे. तुम्हाला कोणाला लागलं मदत 100% विचारा, त्याचं काहीच इथे नाही. आणि दावाचा बी आहे चालू, कोणी दावा पेंडिंग दिंडोरी कोर्टला समजा वावाटीचा कब्जाचा बी आहे, त्याच्यामध्ये कोणी इतर वकील काम नाही पाहत तुमचं. म्हणता की आम्हाला ते पर्सेंटेजला फीस द्या या आम्हाला 1 एकरी जागा द्या. ते दावा तुम्ही काढून घ्या, लवकरात लवकर माझ्याकडून द्या. ते दावामध्ये 100% तुमच्या समोर काम करणार, इथेच होणार दावा कोर्टच्या समोर. आणि त्या दावातला 10 वर्ष लागत नाही. त्याच्यामध्ये वकिलीचं ते राहतं एक्सपर्टाईज की दावाला कसं लवकर न्याय द्यायचं पक्षकारांना. 10 वर्ष कधी लागत नाही दावामध्ये निकाल द्यायचा. 1 वर्ष 2 वर्ष मध्ये ते जमिनीचा खटला आहे जो समजा कलेक्टर साहेबांच्याकडे आहे या निश्चित तलाठीकडे ते अर्ज आहे. नोंद वरून चॅलेंज करायचं, वारसाचं नोंद आहे, इतर प्रकारचं आहे. समजा तलाठी म्हणता की आम्हाला तुम्ही 1 लाख रुपये तेव्हा आमचं नोंद लावणार, वडिलोपार्जित जमीन आहे, असं काही नाही. लाख रुपयाचं तुम्ही डेथ सर्टिफिकेट द्या, इतर द्या, प्रतिज्ञापत्र द्या, भरून फॉर्म नाव लावण्याची जिम्मेदारी शासनाचं. लाख रुपये घेत नाही, कुठे खोटे आहे. चहा पाणीचं इथे काही नाही आहे, फक्त पेपर द्या 15 दिवसाच्या मध्ये ऑनलाईन नाव मंजूर करण्याचं काम तलाठीचं आहे. नाही केलं तर कलेक्टर साहेबांना समोर अर्जी देऊन टाका तुम्ही. एक बोलणारे काही तेच आहे नाही. इतर प्रकारचे बी काम आहे, नोंदी बसून नोंदीला रद्द करणे आणि खोट्या बनवून कोणाला मृत्यूपत्र लबाडी बनवून नोंद लावलेला आहे. नवीन शर्त राखून परमिशनचं बी काम आपल्याकडे कलेक्टर साहेबांचं. आदिवासी टू आदिवासी खरेदी विक्री करण्याची तर नवीन शर्त राखून परमिशनचं बी आहे. तेच काम बी आम्ही करून देणार इथेच. आणि त्यासाठी नाशिक येण्याची काही गरज नाही. फोन करा मला, मी उपलब्ध राहणार इथे जागावर येणार. जागा डॉक्युमेंट घ्यायचं फक्त मला तुमच्या मार्फत कोणी एक माणसाला पाठवून द्या डॉक्युमेंटचं. तेच माझं आहे इथे असतं. आणि गावामध्ये इथे कोणाचं बी अडचणी आहे. पाटलां समजा तुम्ही अटॅक झालं, तुम्हाला बेल देत नाही, समजा आम्हाला पैसे द्या आणि इथेच अटॅक नाही तर मला बोलवा पोलीस स्टेशनला. मी येणार इथे पाटील साहेबांना बोलवायला, काय अडचण नाही. त्यासाठी असं निर्माण ते गावातलं माझेच होतं. आणि धन्यवाद सर्वांना. आणि सर्वांना एकदा जय राऊजी. अंबादास सरांसोबत मी आलेलो आहे आणि तुमचा एवढं प्रेम म्हणजे मला मी इथं पाहून पूर्ण भारावून गेलो. त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद.